नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सिद्धांकिनी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK व्लॉग्स. आपल्या चॅनलवर ट्रेकिंगचे आणि ट्रॅव्हलिंगचे व्लॉग येत असतात. आणि जर तुम्ही ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. तर आजच्या व्हिडिओबद्दल बोलूया. माझ्या मागे बोर्ड बघून तुम्ही समजलाच असाल की आज आपण कुठं आलोत. तर आज आपण आलोत समरभूमी उमरखिंडी येथे. उमरखिंडीचा थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर 30,000 मुघल सैनिकांना 1000 मावल्यांनी याच ठिकाणी परास्त केलेला आहे. याच ठिकाणाचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. इथून जायला रोड आहे उमरखिंडीला, 10 मिनिटाचा रोड आहे. आता पुढचा इतिहास आपण तिकडे गेल्यावर बघू. चला. 2 फेब्रुवारी 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल सरदार कारतलब खान आणि रायबागन यांच्यासह 30,000 फौजेचा उंबरखिंडी येथे दारुण पराभव केला. खालापूर मार्गे पालीसाठी जो रस्ता जातो त्याच रस्त्यावर लेफ्ट साइडला उंबरखिंडीसाठी जाण्यासाठी एक रोड आहे. पाच मिनिटं चालत आल्यावर आपण उंबरखिंडी इथे पोहोचलेलो आहोत. इथून आपण आलो. मी व्हिडिओमध्ये 10 मिनिटाचा रोड सांगितला, पण 5 मिनिटात आपण उंबरखिंडी इथे पोहोचतो. उंबरखिंडीची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धपट्टीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा शाहिस्ता खान कारतलब खानाला उत्तर कोकण काबीज करण्यासाठी लोणावळा मार्गे पुण्याहून पाठवतो, तेव्हा लोणावळा मार्गावर आपले लोहगड आणि विसापूर किल्ला असून महाराजांनी त्या किल्ल्यावरून कारतलब खानाच्या सैन्यावर हल्ला न करता त्याला या उंबरखिंडीत येऊन दिले. जेव्हा कारतलब खानाचं सैन्य या उंबरखिंडीत पोहोचणार आहे असे महाराजांना समजते, तेव्हा स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन छावणी टाकायला सांगितले. आणि जेव्हा कारतलब खानाचं सैन्य या उंबरखिंडीत येऊन पोहोचतो, तेव्हाच एका बाजूने स्वराज्याचे सरसेनापती आणि एका बाजूने छत्रपती शिवाजी महाराज असे खानाच्या सैन्यावर हल्ला होतो आणि खानाचं सैन्य गडबडतो आणि कारतलब खानाच्या सैन्याने शरणागती पत्करली. या युद्धाचा साक्षीदार म्हणून इथे एक स्मारक उभा करण्यात आलेला आहे. या स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला बघायला मिळतो आणि वरती राजमुद्रा देखील आपल्याला बघायला मिळते. उंबरखिंडीचा इतिहास आणि उंबरखिंड आपली बघून झालेली आहे. जर तुम्हाला उंबरखिंडीची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. चला भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.